Okay, we are on the point key. Can you explain me the reason? You said, Prashali, that yes, all illegal agreement are void. Yes, ma'am. According to section 10, not an essential element. So if we follow that, so agreement is so why it's like I think it's like Okay, there is a problem with your voice. All right. Is anybody else can explain? This is correct. Okay, all illegal agreement are void. तुम्ही आता जे काही समजलं की नाही त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता का सगळे illegal agreement void आहेत. Voidचा अर्थ सांगा. Not enforceable in the court of law. हा आणि illegal agreement कोर्टात enforce करता येईल काय? तर illegal agreement पण कोर्टात काय करता येणार तर enforce करता येणार नाहीये तिथं. हा त्यामुळे all इलिगल अग्रीमेंट आहे void कारण दोन्ही सुद्धा काय नाही आहेत सांगा तर कोर्टात एन्फोर्सेबल नाही आहेत. हा सो येस ऑल इलिगल अग्रीमेंट आर void because both are not enforceable in the court of law. ha but further one more sentence we want to get it cleared. ha see let me know इलिगल अग्रीमेंट एक आपण केलेलं आहे. कुठले इलिगल अग्रीमेंट केलेलं आहे सांगा आपण तर A has promised to pay B 50,000 rupees if B kills C. लक्षात आलं काय सांगितलं A न B ला प्रॉमिस केलं की B ने जर C ला मारलं तर A B ला 50,000 रुपये देईल. हा आता तुम्हाला माहित आहे हे अग्रीमेंट काय सांगा इलिगल अग्रीमेंट आहे. हा पण इलिगल अग्रीमेंट बरोबर हे काय सांगा वॉइड पण आहे कारण समजा हा काय झालं तर तो B C ला मारला जाऊन C मेला आणि B A कडे आला आणि पैसे मागतोय. हा जर काय केले नाही तर दिले नाही तिथं. हा तर काय बी कोर्टात जाऊन ते पैसे रिकव्हर करू शकतोय तर आन्सर काय सांगा तर नाही रिकव्हर करू शकत. म्हणजे अग्रीमेंट काय सांगा ते तिथं इलिगल पण आहे आणि प्लस वॉइड अग्रीमेंट पण आहे. हा त्यामुळे लक्षात आलं ऑल इलिगल अग्रीमेंट आर void because illegal agreement is also not enforceable in the court of law and void agreement is also not enforceable in the court of law. हा सो दोन्ही मध्ये एक कॉमन फॅक्टर आहे काय सांगा तर दोन्ही कोर्टात एन्फोर्सेबल नाही आहे. सो दोन्ही काय होईल सांगा तर void मध्ये जातात all illegal agreement are void. हा but now let me know what your knowledge says to you. ha I will give you another sentence. And that another sentence is all void agreements are not necessarily illegal. All illegal agreement are void. We proved this sentence. That yes, all illegal agreement are not enforceable in the court of law. So all illegal agreement are considered as a void. Right? But the remaining half sentence is all void agreement are not necessarily illegal. What is the situation of this sentence? yes, ma'am. This is true because आपण ज्यावेळेस वाईडचं इसेन्शियल इलेमेंट बघतो किंवा त्यावेळेस फर्स्ट आपला ऑप्शन आहे की 2 parties मस्ट बी देअर ना. सो आणि जरी इलिगलची डेफिनेशन मध्ये असं काही नाहीये की ते 2 parties नसणं किंवा आय थिंक म्हणजे मला तरी असं वाटतं नाही असं काही कॅल्क्युलेशन्स नाही. लक्षात घ्या अग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट ते लिगल असू दे इलिगल असू दे किंवा आणि काय असू दे काय 2 पार्टी तर पाहिजेत ना. 2 पार्टी असल्याशिवाय मुळातच आपण मी माझ्या बरोबरच इलिगल अग्रीमेंट सुद्धा कसं करेन. मी मलाच म्हटलं की जा एला मारून ये आणि प्रीती पटवा तू एला मारून आलीस तर प्रीती पटवा तुला 1 लाख रुपये देईल. इज इट पॉसिबल? नो. हा त्यामुळे मग लक्षात येतं तुम्हाला काही जरी असलं इट्स अ लीगल ऑर इलिगल व्हॅलिड वर्डेबल कुठल्याही कॅटेगरी मधला अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट असला ना तर 2 पार्टीज हा मुद्दा नाहीच जायचा. हा 2 पार्टीज या पाहिजेतच कारण अग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट ते लीगल असू दे ना ते इलिगल असू दे मीच माझ्या बरोबर नाही करू शकत. त्यामुळे मला 2 लोक तर तिथं पाहिजेत. त्यामुळे 2 पार्टीज इज नॉट द पॉइंट ऑफ डिफरन्स. माझं सेंटेन्स लक्षात आलं तुम्हाला ऑल इलिगल अग्रीमेंट आर void कारण कुठलेही इलिगल अग्रीमेंट सुद्धा कोर्टात एन्फोर्स करता येत नाही त्यामुळे ते void आहे नो डाऊट. पण ऑल void अग्रीमेंट आर नॉट नेसेसरली इलिगल. एक हिंट देते का मग बघा कुणी आन्सर करू शकते का. हा हिंट अशी आहे तिथं की इलिगल अग्रीमेंट आहे म्हटलं की नाही तर ते क्राईम आहे आणि void अग्रीमेंट
पण क्राईम आहे का ह्याचं उत्तर द्या आधी. इलिगल अग्रीमेंट क्राईम आहे का आणि वॉइड अग्रीमेंट करणं क्राईम आहे का ह्याचं उत्तर द्या मला. येस, कुणी सांगू शकते? Not necessarily all time void agreement is crime. ओके, राईट, छान. नॉट नेसेसरली वॉइड अग्रीमेंट प्रत्येक वेळेला काय असेल सांगा तर क्राईम असेल तिथं. हा, ओके. कॅन यू गिव्ह मी अन एक्झाम्पल की वॉइड अग्रीमेंट क्राईम नाही आहे असं एखादं एक्झाम्पल देऊ शकते? प्रशाली, एक मिनिट, आणखी कुणी देऊ शकते? हे सेंटेन्स त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे की वॉइड अग्रीमेंट नॉट नेसेसरली क्राईम आहे. प्रत्येक वेळेला असं असेलच असं गरजेचं नाहीये. कुणी एक्झाम्पल देऊ शकते की वॉइड अग्रीमेंट आहे पण ते क्राईम नाहीये? येस, विश्वा, रेवती, हर्षदा, यशस्वी, कुणी एक्झाम्पल देऊ शकते असं की वॉइड अग्रीमेंट आहे पण क्राईम नाहीये? राम, देवांशीष. मॅम, सपोज मायनरनं एखादं कॉन्ट्रॅक्ट केलेलं असेल की एखादी वस्तू देण्याचं, तर मग ते और कार वगैरे देण्याचं असं जर कॉन्ट्रॅक्ट केला असेल, सॉरी ॲग्रीमेंट केला असेल, तर ते इलिगल आहे असं नाही. ते ॲग्रीमेंटच आहे, पण ते काही क्राईम नाही आहे. त्यामुळं ते इलिगल होऊ शकत नाही. बरोबर. हा, मायनरला आता मी तुम्हाला खूपदा एक्झाम्पल दिलेलं आहे. वी हॅव अ ग्रोसरी शॉप. हा, किती वेळा तरी 10 वर्षाचा, 12 वर्षाचा, 15 वर्षाचा मुलगा आमच्याकडे येतो. हा, मग त्या 10, 12, 15 वर्षाच्या मुलाला काहीतरी देणं म्हणजे काय क्राईम आहे काय सांगा? क्राईम नाही आहे. मायनर बरोबर अग्रीमेंट करणं क्राईम नाही आहे. हा हा, पण एवढं आहे की जर त्या मायनरनं माझे पैसे मला दिले नाहीत, उधार नेलं आणि पैसे दिले नाहीत, तर डेफिनेटली मी काय करू शकते सांगा? तर त्याच्या अगेन्स्ट कोर्टात नाही जाऊ शकत. हा, त्यामुळे तो अग्रीमेंट वॉइड आहे, नो डाऊट. हा, लिगली ते पैसे मला रिकव्हर करता येणार नाही. हा, पण ऍट द सेम टाइम हे पण महत्वाचं आहे, तिथे काय महत्वाचं सांगा की तो क्राईम नाहीये. हा, ओनली थिंग इज दॅट मी कोर्टात जाऊन त्याच्याकडून पैसे रिकव्हर नाही करू शकत. हा, माझ्याकडे एक कम्प्युटर एक्स्ट्रा आहे. हा, आणि तो कम्प्युटर विदाउट टेकिंग एनी कन्सिडरेशन आय प्रॉमिस टू गिव्ह टू द राम, अँड राम अग्रीड टू टेक दॅट पर्टिक्युलर कम्प्युटर फ्रॉम मी. हा, तर तिथं अग्रीमेंट झालं, पण कसं सांगा? अग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन आहे. आता नंतर माझा मूड चेंज झाला आणि मी म्हटलं की रामना, अरे प्रॉब्लेम असं झाला की माझंच कम्प्युटर बंद पडलाय, त्यामुळे आय कांट गिव्ह यू दॅट माय कम्प्युटर. हा, तर कॅन राम गो इन अ कोर्ट ऑफ लॉ अगेन्स्ट मी अँड रिकवर दॅट कम्प्युटर फ्रॉम मी? राम, जाऊ शकता कोर्टात तुम्ही? हो मॅम. जाऊ शकताय? नाही. नाही जाऊ शकत. हा, का? रिझन? बिकॉज ते आता अनएन्फोर्सेबल झाले. कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्स करणं पॉसिबल नाही. पॉसिबल नाहीये म्हणण्यापेक्षा काय म्हणाल सांगा? रिझन काय द्याल? ते लिगली हे केलेलं नाहीये, काय? एनफोर्सेबल बाय लॉ असेल. Consideration नाहीये. एक्झॅक्टली, कन्सिडरेशन नाहीये. हा, राम्स आन्सर शुड हॅव बीन की राम कांट गो इन अ कोर्ट ऑफ लॉ अँड रिकवर दॅट कम्प्युटर फ्रॉम मी. का रिकवर करू शकत नाही सांगा? तर कारण त्याच्यामध्ये कन्सिडरेशन काय नव्हतं ना. मी रामना एकतर फ्री देत होते ते. हा, आणि ते फ्री देणारा कम्प्युटर देत नाहीयेत म्हणून ते कोर्टात जाऊ शकतात का राम? तिथे तर नाही जाऊ शकत, कारण अग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन इज कन्सिडर्ड एज अ वॉइड. त्यामुळे राम आणि माझ्यामध्ये फ्री विदाउट टेकिंग एनी कन्सिडरेशनचे कन्सेंट कम्प्युटर मी त्यांना देणार आहे. ते अग्रीमेंट कसं सांगा? माझ्यात आणि त्यांच्यात झालेलं अग्रीमेंट ते वॉइड अग्रीमेंट आहे. पण लेट मी नो, एखाद्याला विदाउट कन्सिडरेशन एखादी गोष्ट देणं क्राईम आहे काय? नाही. नाहीये. बरोबर. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला माझं सेंटेन्स कळतंय का बघा परत एकदा सगळ्यांना. ऑल इलिगल अग्रीमेंट आर वॉइड. चोरी करणं, फ्रॉड करणं, थेफ्ट करणं, गॅमलिंग, प्रॉस्टिट्यूशन, हे सगळं इलिगल आहे. इलिगल आहे ते कोर्टात एन्फोर्सेबल नाहीच आहे, नो डाऊट. हा, त्यामुळे ऑल इलिगल अग्रीमेंट आर वॉइड. सगळे इलिगल अग्रीमेंट काय सांगा तर वॉइड आहेत. पण सगळे वॉइड अग्रीमेंट लाईक अग्रीमेंट विथ अ मायनर, अग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन, हा, हे वॉइड अग्रीमेंट आहेत. पण हे इलिगल आहेत काय, बेकायदेशीर आहेत काय? नाही. फक्त एवढं की तुम्ही कोर्टात जाऊन तुमचे पैसे नाही रिकव्हर करू शकत, पण त्याला क्राईम म्हणता येईल काय, इलिगल म्हणता येईल काय? नाही म्हणता येणार. हा, सो चेकआउट करा, 2 मिनिटं विचार करा. मी जे काही डिस्कशन आता केलं तुमच्या बरोबर, परत एकदा या सेंटेन्स वरती लक्ष द्या की ऑल हा illegal agreement are void, but all void agreement are not necessarily illegal.
1-2 मिनिटासाठी सगळीजण जे काही डिस्कशन केलं आता तुमच्यावर रिमाइंड करून बघा स्वतःला. हा लक्षात आलं का बघा सेंटेन्सचं मिनिंग? काय डाऊट असेल तर सांगा, मग आपण शेवटच्या काइंड वरती जाऊया. अनएन्फोर्सिबल. Okay, so valid contract, all essential elements of valid contract are there. It's valid contract, which is enforceable at the option of a one or more party, but not at the option of other or others. Voidable contract. From beginning, which is not enforceable in the court of a law, void agreement. Which was enforceable in the court of a law initially because all essential elements was there, but afterwards, due to certain change of circumstances, whose validity ceased, is considered as a void contract. Then which is prohibited by law, which is immoral and which is opposed to public policy, it is considered as an illegal agreement. Okay, and unenforceable contract म्हणजे काय माहितीये, ज्या कॉन्ट्रॅक्ट साठी काही टेक्निकल फॉर्मॅलिटीज फुलफिल करायला लॉनं सांगितलेल्या आहेत. ज्या कॉन्ट्रॅक्टला परफॉर्म करण्यासाठी काही टेक्निकल फॉर्मॅलिटीज लॉनं सांगितलेल्या आहेत, त्या टेक्निकल फॉर्मॅलिटीज पूर्ण नाही केल्या तर त्याला म्हणतो आपण अनएन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट. एव्हरी टाइम टेक्निकल फॉर्मॅलिटीज आर नॉट मस्ट. लक्षात घ्या. I'm bringing some medicine from the medical shop, no necessity of any technical formality. Okay, I'm purchasing one pen, no formalities are required. I'm purchasing a sack, no formalities is required. I'm purchasing a teddy bear, no formalities has been required. Okay, so there no issue will be there of an unenforceable contract. हा मुद्दा कधी सांगा, जर तुम्ही असं कॉन्ट्रॅक्ट करताय ज्याला लॉ मध्ये टेक्निकल फॉर्मॅलिटी सांगितलेली आहे आणि तरी तुम्ही ती टेक्निकल फॉर्मॅलिटी न फुलफिल करता कॉन्ट्रॅक्ट केला तर तो कॉन्ट्रॅक्ट कोर्टात एन्फोर्सेबल होत नाही. से फॉर एक्झाम्पल, मेनी टाइम्स आय हॅव टोल्ड यू दिस एक्झाम्पल दॅट I orally agreed to sell my house to Yashasri for ₹5 lakh. Accordingly, Yashasri paid me ₹5 lakh, and I promised her that tomorrow morning I will leave the house, and I will give her a possession of the house. Okay. Now what happened? Tomorrow morning, Yashasri came with all her goods and her household articles and all that. ट्रक बिग भरून सामान घेऊन त्या घराच्या दारात आल्या, म्हटल्या आता तुम्ही बाहेर व्हा, मी काय ते घर सोडायला तयार नाहीये. I'm saying that when I have done this contract, I don't know when I have done this particular contract. Now can this contract be enforced by Yashasri in the court of law? कोर्टात जाऊन मला त्या घरातनं बाहेर काढू शकतात का यशस्वी? नाही मॅम. नाही काढू शकणार का? There is no written document or no any proof. इमोबल प्रॉपर्टी जेव्हा आपण सेल करतो तेव्हा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आपल्याला कायदा आहे. त्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट नुसार रिटर्न रजिस्टर्ड डॉक्युमेंट पाहिजे. स्टॅम्प पेपरवर ते करावं लागतं इमोबल प्रॉपर्टीचं डॉक्युमेंट. विटनेस लागतात त्याला. ह्या कुठल्याही टेक्निकल फॉर्मॅलिटीज फुलफिल नाही केल्या की कॉन्ट्रॅक्ट कोर्टात एन्फोर्स होत नाही. पण अनएन्फोर्सेबलचं रिझन वेगळं आहे. अनएन्फोर्सेबलचं रिझन काय सांगा? इट इज ऑल्सो नॉट एन्फोर्सेबल इन द कोर्ट ऑफ लॉ. पण रिझन काय सांगा? टेक्निकल डिफॉल्ट. कॉन्ट्रॅक्ट मध्ये काहीतरी टेक्निकल फॉल्ट असल्यामुळं कॉन्ट्रॅक्ट कसं होतं सांगा, तर अनएन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट होतंय तिथं. सो डिड यू गेट? ऑन द बेसिस ऑफ अ व्हॅलिडिटी, valid contract, voidable contract, void agreement, void contract, illegal agreement, and unenforceable contract are the types which are there. Now, according to formation, this is so easy. Suppose you make a contract using word, it's called as express contract. And suppose you make a contract without using word, by your conduct, then it's called as an implied contract. I will give you simple 2 example. Okay, I specifically asked Revati that Revati, will you sell your bike to me for ₹30,000? So I have used the words, right? So it will be considered as a. And Revati also by using words said, yes ma'am, I would like to sell you my bike for ₹20,000. So we both use the words. This is called as express contract. Now this express contract may be of a 2 type, written and oral. Okay, I made an email now from here to Vishwa because we are at a distance place now. So I made an email to the Vishwa asking that, Vishwa, would you like to purchase my television set for ₹15,000? Vishwa also replied by email to me, yes ma'am, I would like to purchase your television set for ₹15,000. Again, we have used the words, this is express contract but written. In the first example, when Vishwa was in front, Revati was in front of me and I asked her orally. It was express contract but oral. And when I made an email,
It is also express contract, but express in the sense of what? Express in the sense of a return. So very simple. If you are using the words, it's called as express contract. Express contract may be oral and written. If you use the words in the written form, it's called as a written contract. If you use the words in the oral form, it is called as a oral contract. Okay. Now, second one is that implied contract, where you did not use the word, but you do certain conduct, and by your conduct you make the contract. That is considered as the implied contract. We'll just take out one example for this. All of you have seen the weighing machine on bus stand. Bus stand वरती ते वजन करायचं मशीन असते, सगळ्यांनी बघितले? हो. येस. प्रोसेस काय असतं माहिती तुम्हाला? त्या वजन करायच्या मशीनची प्रोसेस काय असते सांगा? आपण त्याच्यामध्ये 1 रुपये टाकतोय आणि आपण 1 रुपये टाकल्यानंतर तुम्हाला ते तिकीट काय होते सांगा? तर फॉर्म मध्ये तुम्ही केलेलं वजन, तुमचं जे काय वजन असेल त्याचं एक छोटस तुम्हाला तिकीट सारखं किंवा कार्ड सारखं एक समथिंग बाहेर त्याच्यातून येत असतंय. मग आता बघा, तिथं कॉन्ट्रॅक्ट आहे, ते जे काय प्रोसेस घडते की वेजिंग मशीन ठेवलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये 1 रुपये घालतो आणि आपल्याला ते वजन आपलं जे काय आहे त्याचं एक छोटस कार्ड टाइप मध्ये एक चिठ्ठी बाहेर येते. तर काय त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट प्रोसेस आहे असं तुम्हाला वाटतंय काय? कुणाला वाटतंय किंवा वाटत नाही, व्हॉट एव्हर, ते कॉन्ट्रॅक्ट आहे असं कुणाला वाटतंय का? येस राम. येस मॅम, इट इज अ कॉन्ट्रॅक्ट. ओके, इट इज अ कॉन्ट्रॅक्ट. मग तर ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये वर्ड्स तर युज केलेले नाही आहेत ना, आपण कुणीच बोलत नाही, राईट? ते मशीन पण बोलत नाही आणि आपण पण बोलत नाहीये. मग ते कॉन्ट्रॅक्ट कसं सांगा? तर इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट आहे. का सांगा इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट आहे? कारण आपण ते कॉन्ट्रॅक्ट कंडक्ट न केलेलं आहे. कंडक्ट कसं केलेलं सांगा? आता त्या एसटी ऑथॉरिटीज कडून ते वेजिंग मशीन तिथे ठेवणं म्हणजे ऑफर आहे. काय ऑफर आहे सांगा? या आणि तुमचं वजन करा. आणि ज्या वेळेला आपण त्या मशीनच्या आत 1 रुपये टाकतो म्हणजे आपण एक्सेप्टन्स देतो की येस, आम्हाला आमचं वजन करून पाहिजे. म्हणजे काय झालं सांगा? तर इम्प्लाइड ऑफर झाली. Putting a weighing machine on a bus stand is considered as implied offer, and putting a rupee into that machine is considered as implied acceptance, right? And the contract which is created between you and bus authority is considered as an implied contract. Did you get? So when we make a contract without using the words by conduct, that is considered as an implied contract. So get the point? Using words when we make a contract, it's called as express, and without using the words by your conduct when you make a contract, it's called as implied contract. Even now, आपल्या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या सेक्शन 7 मध्ये तिथे तसं सांगितलेलं आहे की when you make a contract using the word, it's called as express, and otherwise than word, when you make a contract, it is called as a implied contract. Then फॉर्मेशन नुसार 2 टाइप. Then पुढचे पण खूप सोपे आहेत काय? According to the performance. I will give you a simple example now again. Okay, I agreed to sell 10 kg rice to the Prashali, and Prashali agreed to pay me 100 rupees per kg. That is 1000 rupees she promised to pay me. Okay, now I delivered the rice to Prashali. Prashali ला मी rice दिला and Prashali paid me 1000 rupees. म्हणजे दोघांनी आपला आपला पार्ट परफॉर्म केला. Then it's called as an executed contract. लक्षात आलं? When both the parties to the contract perform their respective part, it's called as a काय म्हणणार सांगा त्याला? executed contract. Number 2 बघा काय लिहिलं आहे? executory contract. आता बघा, I promised Harshada that I will give her my bicycle, and Harshada promised me that she will pay me 1000 rupees for that bicycle. Yet I have not delivered that bicycle to Harshada, and yet Harshada has not paid me the money. So both the parties have the outstanding performance yet. दोन्ही पार्टीचा परफॉर्मन्स अजून पण आउटस्टँडिंग आहे, बाकी आहे, झालेला नाहीये. That is considered as a executory contract. Got the point? Then third one, you can answer me now. This third one, I have taken a ticket of airlines. I booked the airlines ticket. किंवा एका फ्लाईटचं तिकीट मला इथून हैदराबादला जायचं आहे. कोरोना बिरोना काही नाहीये समजा, नॉर्मल सिच्युएशन आहे
आणि मला हैदराबादला जायचं आणि मी आज एक ऑनलाईन तिकीट हैदराबादचं काय केलं सांगा तर बुक केलं आणि मला जायचंय फॉर एक्झाम्पल मला जायचंय 20 ऑगस्टला मला जायचंय हा तर कॅन यू टेल मी whether it will be executed, executory or neither of both? Executory? No, but you paid na, so it's not executory. एक्झिक्युटरी नाही आहे एक्झॅक्टली दॅट वॉज आय वॉज एक्सपेक्टिंग हा मी माझा पार्ट परफॉर्म केलेला लक्षात घ्या हा आता फक्त कुणाचा पार्ट परफॉर्म करायचा बाकी आहे एअरलाईन्स वाल्यांचा हा अजून ती फ्लाईट उडायची आहे ना त्यामुळे अजून परफॉर्मन्स आउटस्टँडिंग कुणाच्या बाजूने सांगा एअरलाईन्स वाल्यांचा लक्षात येतं त्यामुळे ते युनिलॅटरल आहे वन ऑफ द पार्टी हॅज परफॉर्म हिज पार्ट बट द अदर पार्टी इज येट टू परफॉर्म देअर पार्ट इज कॉल्ड एज अ काय म्हणणार सांगा युनिलॅटरल हा आणि एक्झिक्युटरी आणि बायलॅटरल सेम आहे काय दोघांना पण अजून आपला पार्ट परफॉर्म करायचा आहे म्हणजेच काय असतं सांगा तर बायलॅटरल असतं हा सो एक्झिक्युटेड बोथ द पार्टीज परफॉर्म द रिस्पेक्टिव्ह पार्ट एक्झिक्युटरी one party perform their part another party sorry my mistake both the parties are yet to perform their part executory unilateral one party perform another party is yet to perform आणि bilateral म्हणजे काय असं सांगा तर same both the parties are yet to perform their part that is also considered as a bilateral so executive and bilateral are considered as the same concept okay so this is a Why they mention that both are if they are same? actually they executories actually sometimes considered as these are two types executory from one side and executory from two sides so that's why they have put out in the two types of contracts काही जण ते काही मॉड्यूल मध्ये काही बुक मध्ये केलंय तसं काही बुक मध्ये केलेलं नाहीये हे तसे एक्झिक्युटरीचे असे दोन प्रकार आहेत की एक्झिक्युटरी फ्रॉम वन साइड आणि एक्झिक्युटरी फ्रॉम बोथ साइड अशा अर्थाने okay did you all get cleared with this kinds of contract this was a very important part आज तुम्ही रीड करून येणार आहे उद्या येताना हा आणि आपण मग पूर्ण रीड करूया तुम्हाला 100% व्यवस्थित बाय हार्ट लर्न होईल कधीच विसरायचं नाही हे काइंड्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट परीक्षा ओरिएंटेड ह्याला अजिबात बघू नका इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट यू मस्ट नो दिस काइंड्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट देन ओनली यू कॅन अवेअर अबाउट दिस कन्सेप्ट्स void valid void agreement void contract illegal agreement and enforceable etc कुणाला काही डाऊट आहे का